नमस्कार मंडळी, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, काल गुरुवारी आपल्या धाराशिवमधील संभाजीनगर इथे जे स्वामी समर्थ मंदिर आहे तिथे दर गुरुवारी अन्नछत्रातर्फे महाप्रसादाचं वाटप होतं. जर आपली इच्छा असेल, आपण अगोदर नाव नोंदणी करायची आणि वर्गणी जमा करायची. आपल्यातर्फे देखील महाप्रसाद वाटप होतो. त्यातीलच काल आमच्यातर्फे महाप्रसाद वाटप होतं. आम्ही गुरुवारचं औचित्य साधून तो दिवस सांगितला होता अगोदर आमच्यातर्फे महाप्रसाद असावा म्हणून इतकंच शूट केलेलं आहे. मला वाटलं महाप्रसाद आपण देतो आहोत तर बाकीचं काही शूट करायला नको, त्यामुळे मी फक्त महाराजांच्या मूर्तीची क्लिप आपल्या व्ह्यूवर्ससाठी आणलेली आहे. तर मंडळी, सध्या पितृपक्ष 15वडा चालू आहे. मग प्रत्येकाच्या घरोघरी पित्रांचे नैवेद्य केले जातात. तर त्यातीलच काही महत्त्वाच्या भाज्या मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे आणि त्या भाज्या देखील आपण एकाच वाटणामध्ये करणार आहोत. हो, एकच वाटण करायचं आणि सर्व भाज्या करायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी कढी प्रत्येकाची गडबडीच्या वेळी फुटते, तर ती कढी देखील फुटू नये म्हणून मी खूप महत्त्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, प्रत्येकाच्या घरोघरी पितरांच्या नैवेद्यासाठी भेंडी, गवार, नंतर एखादी पालेभाजी, भोपळा, कारलं ह्या भाज्या सर्रास केल्या जातात. तर त्यासाठी की नाही आपण एक वाटण करत आहोत. अंदाजे आपण लसणाच्या 2 कांदे सोलून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण 10 ते 15 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 चमचे जिरे, अख्खे धणे घेतलेले आहेत. भरपूर हिरवीगार कोथिंबीर घालून आपण मिक्सरला हे वाटण वाटून घेतलेलं आहे. आपण ह्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे. चला आता आपण पाहूयात ह्यापासून आपण भाज्या कशा बनवतो ते. सुरुवातीला आपण गवारीची शेंग भाजून घेत आहोत. थोडंसं तेल घातलं कढईमध्ये. गवारीची शेंग स्वच्छ धुवून घेतली होती आणि निवडून घेतली होती. निवडताना की नाही पूर्वी आम्ही फक्त देठ काढायचो आणि मागचा भाग कट करायचो, म्हणजे काढायचो. आता थोडेसे शेंगा मोठ्या मोठ्या येतात, त्यामुळे चाकूने 2 भाग केलेले आहेत. आणि त्या शेंग भाजल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि 1 चमचा वाटण घातलेलं आहे. सगळं छान मिक्स करून घेणार आहोत. आणि जर जाड शेंग असेल तर थोडीशी झाकण घालून शिजवा. आणि माझी थोडी कवळी होती, त्यामुळे मी पटकन परतून केलेली आहे. नंतर ती शेंग काढून घेतली आणि तीच कढई आपण स्वच्छ करून घेतलेली आहे. नंतर त्याच कढईमध्ये तेल घालून घेतलं, 1 चमचा वाटण घातलं. जे आपण हिरव्या मिरचीचं केलं होतं ते छान परतून घेतलं. आणि आता त्यामध्ये आपण घालणार आहोत जे आपण पालेभाजी घेतली होती ती भाजी. तर त्यामध्ये मी तांदूळची भाजी स्वच्छ धुवून घेतली, निवडून घेतली आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे. जराशे देठ पण ठेवलेली आहेत आणि छान भाजी त्या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. ह्या भाजीला आपण शेंगदाण्याचं कूट वगैरे काही घातलेलं नाही आहे. हे जे वाटण केलेलं आहे आपण हिरव्या मिरचीचं, त्यामध्ये सर्व भाज्या अतिशय छान होतात, चविष्ट होतात. त्यामुळे ह्या पालेभाजीला देखील आपण तेच वाटण घातलेलं आहे. छान परतून घ्यायचं. परतल्यानंतर भाजी थोडीशी आकुंचन पावते, म्हणजे कमी होते. आणि त्यानंतरच आपण मीठ घालायचं आहे अंदाजाने. आणि मस्त भाजी आपली तयार आहे. आपण काढून घेणार आहोत. नंतर तीच कढई आपण स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि तोपर्यंत मी दुसऱ्या कढईमध्ये भेंडी देखील भाजायला ठेवली होती, कारण भेंडीला भरपूर वेळ लागतो भाजेपर्यंत. थोडंसं तेल घालून आपण चिरलेली भेंडी भाजून घेतलेली आहे. भेंडी स्वच्छ धुवून घेतली होती, नंतर गोल आकारामध्ये चिरून घेतली होती ह्या पद्धतीने. कारण भेंडीचा थोडासा चिकटपणा असतो, त्यामुळे भेंडीची भाजी भाजण्यासाठी वेळ लागतो. आता पुढची भाजी करणार आहोत आपण. त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेतलं आणि 1 चमचा घातलं वाटण छान परतले की त्यामध्ये भोपळ्याचे केलेले काप घातलेले आहेत. लाल भोपळा आहे, स्वच्छ आपण वरचे बी काढून घेतले, मागची साल काढून घेतली आणि फोडी करून घेतलेले आहेत. त्यामध्ये वाटण घातलं, चवीनुसार मीठ घातलं आपण आणि भोपळा छान परतून घेतला. आपली भेंडी तोपर्यंत छान परतलेली आहे आणि त्याचा चिकटपणा देखील पूर्णपणे गेलेला आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे वाटण घालणार आहोत, कारण भेंडीच्या क्वांटिटी थोडीशी जास्त होती, त्यामुळे 2 चमचे आपण वाटण घातलं. चवीनुसार मीठ घातलं. मस्त छान सगळं मिक्स करून घेतलं. आपण भेंडीला देखील शेंगदाण्याचं कूट घातलेलं नाही आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरं ह्यावेळी घालू शकता, पण मी वरून डेकोरेशनसाठी आपण थोडंसं ओलं खोबरं घालत आहोत. मस्त आपली भेंडीची भाजी तयार आहे. आता आपण कारल्याची भाजी करून घेणार आहोत. तर त्यासाठी त्याच कढईमध्ये तेल गरम करून घेतलं
आणि आपण वाटण घातलेलं आहे। तुम्ही पाहताल आपलं वाटण अगदी परफेक्ट झालं होतं। 5 भाज्यांसाठी जितकं वाटण केलं तर ते परफेक्ट 1-1 चमचा आपण घातलेले, फक्त आपण भेंडीला 2 चमचे घातले होते। कढईमध्ये आपण वाटण घातलं, 1 चमचा छान परतून घेतलं, त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं कारलं घातलं, कारल्याच्या फोडी करून मीठ लावून ठेवलं होतं, नंतर ते पिळून घेतलं आणि परत एकदा आपण धुवून घेतलं आणि छान कारलं परतल्यानंतर त्यामध्ये घातलं आपण चवीनुसार मीठ। तुम्ही पाहताल अगदी झटपट ही कारल्याची भाजी देखील तयार होते आणि वाफेवरच शिजते। जर तुम्हाला चिंचगूळ आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आपण कारलं काढून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं हिरव्या मिरचीचं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं आणि ओलं खोबरं वाटून घेतलेलं आहे। नंतर त्याच भांड्यामध्ये ते काढून घेतलं, त्याच्यामध्ये 2 चमचे घातलं बेसन आणि ताजं ताक घालून घेतलं। एकदा फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे आपलं ताक आहे ज्याची आपण कढी करणार आहोत त्या ताकामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, जिरे मोहरीची फोडणी करून ओलं खोबरं आणि आल्याचं वाटण घातलं आणि त्यामध्ये आपण राहिलेले हिरवे मिरचीचं वाटण देखील घालणार आहोत। ह्यामध्ये लसूण आहे म्हणून वेगळा लसूण घातलेला नाही आहे। कढीपत्ता देखील आपण फोडणीमध्ये घातला, म्हणजे आपण जे वाटण केलं होतं सुरुवातीला ते आपल्या सर्व भाज्यांना आणि कढीला अगदी परफेक्ट जसं काही आपण मेजरमेंट घेतलं होतं त्या पद्धतीचं झालं आहे। छान फोडणी आपण परतून घेणार आहोत आणि फोडणीमध्ये मी हिंग देखील घातला होता आणि आपण ते ताक घालून घ्यायचं आहे। नंतर घातली मी ताकामध्ये हळद आणि थोडासा गूळ घातला। हळद मी फोडणीमध्ये घातलेली नाही आहे, कारण हळद फोडणीत घातली की थोडासा रंग बदलतो म्हणून वरून हळद घातली। छान सगळं मिक्स केलं आपण। ह्यामध्ये मीठ घातलेलं नाही आणि कढीचं जेव्हा गॅस चालू असतो किंवा कढी जेव्हा गॅसवर असते त्यावेळी की नाही आपण तिथे उभंच राहायचं, सतत ढवळत राहायचं, जेणेकरून कढी उतू पण जाणार नाही आणि फुटणार पण नाही आहे। आणि छान अशी फेसाळलेली कढी झाली की नंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ जर आपण सुरुवातीला घातलं, जेव्हा आपण ताकाची फोडणी दिली होती त्यावेळी घातलं की कढी फुटते, त्यामुळे कढीला जेव्हा फेस येतो त्यावेळी आपण मीठ घालायचे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपली मस्त अशी कढी तयार आहे। तुम्ही बघताल टेक्स्चर अगदी छान आलेलं आहे। एकजी अशी एकसंघ आपण म्हणतो ना पीठ आणि ताक अशी आपली कढी झालेली आहे। जरी तुम्ही दह्याची केलात ना आणि मिक्सरला आपण बेसन आणि ताक जसं फिरवलं त्या पद्धतीने दही आणि बेसन फिरवायचे, ती पण कढी ह्या पद्धतीचीच होते, म्हणजे दह्याची कढी देखील। लागल असं पाणी घालायचं आहे। मला कढी करायची होती त्यामुळे मी आज ताजं ताक केलं होतं, त्यामुळे आजच्या आपण ताकाची कढी केलेली आहे। तुम्ही पाहताल अगदी सुंदर आपली कढी देखील झालेली आहे आणि थोडीशी पूर्वतयारी असली की आपल्या पितृपक्षातल्या भाज्या देखील कितीही गडबड असू देत अगदी व्यवस्थित आणि चविष्ट होतात। अगदी आपल्या 5 भाज्या छान तयार झाल्या, त्यावरती आपण थोडंसं ओलं खोबरं पेरलेलं आहे, भेंडी आहे, गवारीची शेंग आहे, कारल्याची भाजी, भोपळ्याची भाजी आणि तांदूळशाची भाजी सोबत आहे आपली गरमागरम कढी। सुंदर असा आपला मेनू तयार झालेला आहे। त्यामुळे ह्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये हा रेसिपी नक्की करून बघा। ह्या पद्धतीनं केला तर तुमचा वेळही वाचेल आणि चवही तुम्हाला वेगळीच येणार आहे। आणि रेसिपी कशा वाटल्यात, तुम्ही कोणत्या रेसिपी करून पाहिलेल्या आहेत हे सांगायला मला विसरू नका। आणि सुंदर आपल्या रेसिपी तयार झालेल्या आहेत आणि मग आज काही आमचं म्हाळ नव्हतं तरीही मी रेसिपी केल्या, कारण मला शूटिंग करायचं होतं आपल्या व्ह्यूवर्ससाठी। मला ही आपली आयडिया शेअर करायची होती की एका वाटणाची, त्यामुळे ह्या सर्व भाज्या केलेल्या आहेत। कशा वाटल्यात कमेंट करून नक्की सांगा। आमचे म्हाळ असतात द्वादशीच्या दिवशी, त्यावेळी मी सगळे मेनू करणारच आहे, त्यावेळी देखील आपला व्हिडिओ येईलच। स्वयंपाक झाल्यानंतर आपण थोडंसं बागेमध्ये फेरफटका मारलेला आहे, कारण आपण गणपती विसर्जन केलेलं जे निर्माल्य होतं तर त्यामध्ये आपण झाड लावणार आहोत। मी विचारलं होतं कोणतं झाड लावायला पाहिजे, तर जास्वंद ह्या झाडासाठी कमेंट आलेली होती, तर त्या निर्माल्यामध्ये आपण जास्वंदाचं झाड लावलेलं आहे। ज्या बाटलीमध्ये आपण विसर्जन केलं त्याला होल पाडलेले नव्हते, त्यामुळे होल पाडलेल्या कुंडीमध्ये आपण ते निर्माल्य शिफ्ट केलेलं आहे। त्यानंतर खाऊचं पान आपण आणलं होतं, म्हणजे खाऊच्या पानाचा वेल आणला होता। हे कलकत्ता खाऊचं पान असं आम्हाला नर्सरीमध्ये सांगितलं होतं, ते देखील आपण लावून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्या जास्वंदीची थोडीशी कटिंग केलेली आहे, म्हणजे छाटणी केलेली आहे। तसं तर फुलं भरपूर येतात ह्या झाडाला,
पण तरीही खालच्या बाजूनी थोडीशी कटिंग करून घेतली, म्हणजे खालचा परिसर जरासा रिकामा राहिला की झाडून पण काढायला सोपं पडतं आणि थोडंसं विचू काटायची भीती पण नसते. त्यामुळे थोडीशी जास्वंदीची देखील आपण कटिंग करून घेतली. तुम्ही पाहताल अगदी लालबुंद आपलं जास्वंद आहे. ह्याचं तेलसुद्धा खूप छान होतं. आणि आज आमचे शेतातले मामा आले होते माझ्या मदतीला. शेतातल्या मामांचा आपण डब्बा बऱ्याच वेळेस पाहिलेला आहे, तेच मामा आलेले. आणि सगळ्या कुंड्यांचे आळे देखील आम्ही मिळून आज उकरून घेतली, म्हणजे खुरपून घेतली. जास्तीचं गवत देखील आम्ही काढून टाकलं आणि सगळ्या कुंड्या अलीकडे घेऊन सगळं स्वच्छ झाडून घेतलं. आणि जे झाडं लावलेला जी जागा असते ना, तिथे देखील काही पानं पडलेली होती, ते सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि सुंदर आपण एकदा फेरफटका मारून येणार आहोत आपल्या बागेमध्ये. सगळे झाडं असे टवटवीत दिसत होते, कारण खत घातलं होतं आणि थोडंसं पाणी देखील सोडलं होतं. आणि खालची बुडं उकरल्यामुळं त्या झाडांना ऑक्सिजन छान भेटतो आणि सुंदर असे टवटवीत झाडांना फुलं येतात, पानं छान बहरदार होतात. त्यामुळे महिनाभरातून किंवा 15 एकदा तरी बागेची ही कामं केलीच पाहिजेत बरं का. तर मला एकटीला शक्य होत नाही, मिस्टरांना वेळ नसतो. मग बोलवल्यानंतर आमचे शेतातले मामा येतात, तर आम्ही मिळून ही कामं केलेली आहेत. तुम्ही पाहताल सुंदर अशी आपली सगळी झाडं दिसू लागलेली आहेत आणि स्वच्छ पण वाटायला लागलेली आहेत. तर असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा. चला तर परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.